बातमी पुण्यातून पुण्यामध्ये सुद्धा पाऊस लांबल्यामुळे याचा परिणाम हा पाणी टंचाई निर्माण होण्यावर झालेला आहे। पुण्यामध्ये अनेक धरणांमध्ये पाणी साठा कमी झालेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। पाऊस लांबल्यामुळे पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झालेला आहे। पालिकेकडून वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। समविषम तारखांना पुण्यामध्ये आता पाणी पुरवठा हा केला जाईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश, जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हा पुण्यामध्ये दाखवलेला किंवा महाराष्ट्रात दाखवलेला असं सांगण्यात येत होतं, परंतु आज 15 तारीख उलटून गेली तरी देखील पावसाचं नामोनिशाण जे आहे ते आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसकट सर्वसामान्य माणसाचं देखील जनजीवन जे आहे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्याने या पावसाने दिलेलं म्हणून एक दिवसाआड जे आहे पुणेकरांना पाणी पुरवठा करण्याचा योजना आहे। आज पहिला दिवस होता। त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेने काही पथकं देखील नेमली आहे, जे या पाण्याचा अपव्यय करणार नाही अशा प्रकारच्या गोष्टींवर जे आहे हे पथक जे आहे ते लक्ष ठेवणार आहे। जसं की बिल्डिंग बांधताना पाणी पिण्याच्या पाण्याचा वापर करत नाही ना यावर लक्ष ठेवणार आहे। त्याचबरोबर पाण्याचा कुठं अपव्यय होत नाही ना याकडे देखील हे पथक जे आहे ते लक्ष देणार आहे। त्यामुळे आता जर पाऊस यापुढे अजून जर लांबला तर नक्कीच पुणेकरांसाठी अजून आशेची हे जे आहे ते अजून नुकसानदायक जे आहे ते असं आपल्याला म्हणता येईल, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे 15 तारीख उलटून देखील पुणेकरांना जो आहे अजून पावसाचा एक थेंब जो आहे तो पावसाचा पडलेला नाहीये। त्यामुळे जे आहे ते सर्वांचं लक्ष जे आहे ते आता मान्सूनवर लागलेलं पुणेकरांचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जगदीश, ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।